झटकेपट तयार होणारा हा मावा केक आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला घरची कुठली एक वाटी सेट करायची आहे मापासाठी। बघा आता हा 1 वाटी रवा घ्यायचा आहे, सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे। अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 2-4 वेलचीचे दाणे घेतलेले आहेत। त्यामध्ये अर्धा वाटी दही टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी ते तूप आणि तेल मिक्स करून घेतलेलं आहे, तेही मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे। आता या सर्व साहित्यामध्ये खवा ॲड करायचा आहे। अर्धा वाटी खवा मी इथे घेतलेला आहे, घरगुती बनवलेला आहे हा, त्याची लिंक मी शेअर करेलच। अर्धा वाटी दूधही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे जे सर्व साहित्य आहे मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य जे बॅटर रेडी झालेलं आहे हे आपल्याला एखाद्या मोठ्या बाडग्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि हे जे आहे बॅटर, त्याच्यामध्ये मी फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्सचे 5-6 थेंब टाकलेले आहेत आणि ते मिक्स करून आपल्याला रेस्टसाठी आता एक 20-25 मिनिटासाठी या कमीत कमी 15 मिनिटं तरी तुम्ही हे बॅटर ठेवून द्या। आता 15-20 मिनिटं रेस्ट केल्यानंतर आपल्याला घरगुती कुठला पण पोहे खाण्याचा एक चमचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे आणि त्याच चमच्याने पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे। लक्षात घ्या, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। तर ह्या आपल्याला दोन्ही गोष्टी यामध्ये 1 चमचा आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आणि एकाच दिशेने गोल गोल बघा हे बॅटर असं फिरवायचं आहे। आता हे बॅटर फिरवण्याच्या आधी मी गॅसवरती 5 मिनिटं आधी एक हिटिंगसाठी कढई ठेवून दिली होती, ज्यामध्ये आपल्याला केकचा ट्रे ठेवायचा आहे। आता हे छानपैकी ढवळून झाल्यानंतर आपल्याला जो पण ट्रेमध्ये केक सेट करायचा आहे, तुम्ही घरचा कुठलाही कुकरचा डब्बा वगैरे पण घेऊ शकता। हा माझ्याकडे चौकोनी केकचा टीन होता, तो मी घेतलेला आहे, ऑइलनी ग्रीस करून घेतलेला आहे छानपैकी। त्यामध्ये हे सर्व बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आता हे जे सर्व बॅटर आहे हे एकदा ओतल्यानंतर डब्बा जो आहे छानपैकी टॅप करायचा, म्हणजे एअर बबल्स त्याच्यामधून रिलीज होतात। आता हा जो पूर्ण ट्रे आहे हा छानपैकी आता टॅप करून घेतल्यानंतर आपल्याला जो हीट केलेली कढई आहे त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे। हा साधारणतः कढईमध्ये तुम्हाला सुरुवातीची 5 ते 10 मिनिटं हाय हीटवरती शिजवायचा आहे आणि उरलेली 20-25 मिनिटं आपल्याला हा मीडियम हीटवरती शिजवायचा आहे। टोटल 35 ते 40 मिनिटं हा आपल्याला केक लागतो शिजायला। 35 ते 40 मिनिटानंतर आपला हा केक छानपैकी रेडी होतो। तर थंड झाल्यानंतरच बघा आपल्याला हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे। कडा रिलीज करून असा छानपैकी केक आपला रेडी होतो। बघा छान साईडनी ब्राऊन असा शिजलेला आहे, मऊ लुसलुशीत, चवीला अतिशय सुंदर असा हा केक लागतो। हा तुम्ही घरगुती पद्धतीने असा हा छान करून बघा, अतिशय सुंदर लागतो। तुम्ही बाहेरून आणायचं विसरून जाल केक। एकदम छानपैकी असा केक तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही करून बघा आणि मला नक्की कळवा कमेंटमध्ये। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।